डॅडो आज काय बनवतो तुम्ही? स्पेशल मिरची भरता. मिरची भरता. मिरची भरता. आता मिरची भरत्यामध्ये काय काय जाणार आहे? बटाट्याचे स्टफिंग, बटाटा स्टफिंग आहे, मसाला स्टफिंग. ओके. ए बॅकग्राऊंड होती बंद कर. काय काय लागतं स्टफिंग करायला? कढीपत्ता ठण 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 आवाज येणारा, ठण 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 आवाज येणारा. ओके. ठण 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 आवाज येतो. काही काही नाही. तुम्ही राई टाकू शकता, आमच्याकडे राई नाहीये. हे मसाला तिखट मसाला लाईटली टाकतो, जास्त टाकत नाही, कारण मिरची ऑलरेडी आपण मिरची आहे म्हणजे ती तिखट असणार. जिरा पावडर, थोडीशी हळदी, हळदी पुढे गरम मसाला. ते बटाटा वड्यासारखं होईल ना. मस्त बेसिकली बटाट्याला तडका मारायचा आहे. आम्ही तडका मारलेला आहे. स्वाद अनुसार मीठ टाकले. मिरची, आमचूर पावडर. टेस्टसाठी तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता. ओके. आता आम्ही हे मिरचीचे अशी बिया काढणार आहोत, म्हणजे मी काढणार आहे. मिरचीची बिया काढतात तिकट नको लागायला. ओरिजिनली माझं काम नव्हतं बिया काढायचं, थोडंसं मम्मीचं काम होतं. मिरची 10 years later. काय बघा, असं मिरचीमध्ये भरलं जाते, त्याला भरलेल्या मिरच्या बोलतो. वडापावला भाजी असते, भाजी असते, तसेच फॉर्म कसे बनवले फक्त ते आलं लसूण पेस्ट नाही, त्याचं मग ती वडापावला बनवते. आज आम्ही बनवलेला आहे स्पेशल मिरची मसाला. तर आज मी टेस्ट करणार आहे. अँड टेस्टिंग पर्सन ऑफ द व्लॉग. ह्याला तर चमचने खाऊन पॉईंट नाही आहे, हाताने खायला लागेल. बघा मस्त झाले. तुम्ही फक्त राईस डाळ बरोबर खाऊ शकतात, हे चपाती आणि हे फक्त खाऊ शकतात. भेटूया आपण पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. खाताना जर थंड होऊ दे. हां, खाताना जर थंड होते, मी जसं केलं तसं नको करा. गरम गरम खाऊन आरामात खावा.